जत जिल्हा सांगली येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेत दिनांक 8 रोजी सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी फळ महोत्सव। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्रीमंत विजयसिंहराजे डपळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या वतीने श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरे व प्रदर्शन व कृषी फळ महोत्सव आयोजित केला असून उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 8/1/2024 रोजी सकाळी 11 वाजता यात्रा आवारामध्ये संपन्न होतोय व त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक 10/1/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय नाना शिंदे यांनी दिली। ते म्हणाले, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्रीमंत विजयसिंहराजे डपळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या वतीने श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी फळ महोत्सव उद्घाटन समारंभ आयोजित केला असून या उद्घाटन समारंभासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिशे, निवासी उपजिल्हाधिकारी माननीय ज्योती पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे माननीय मंगेश सुरवशे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून जत येथील प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे, जत येथील पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके, जतचे तहसीलदार जीवन बनसोडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ, मुख्य अधिकारी जत नगर परिषदेचे ज्ञानेश्वर ढेरे, गट विकास अधिकारी जतचे मान्य आप्पासाहेब सरगर, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील सोनार, मुख्य अभियंता MSCBचे ज्ञानोबा बडगर, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह जत तालुका फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड असोसिएशन जतचे माननीय राजाभाऊ कन्नुरे उपस्थित राहणार आहेत। तर बक्षीस समारंभासाठी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम, जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत, तासगाव कोटेमकालचे आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, चेअरमन वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगलीचे विशालदादा पाटील, सांगली जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय जयश्रीताई पाटील, जत येथील यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्यासह जत येथील माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे, माजी सदस्य जिल्हा परिषदेचे अपाराय बिराजदार, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसूर खतीब, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माननीय सरदार पाटील, ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर, माजी सदस्य जिल्हा परिषदेचे महादेव पाटील तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य पिराप्पा माळी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले। Press the bell icon on the video and never miss another update.